नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नहि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत। कार्यते हे वशक कर्म सर्व प्रकृतीचैर्गुणैः। जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान। जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने कर्मयोग नामक तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। या अध्यायाच्या प्रारंभाला प्रश्न विचारला आणि त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवंतांनी प्रतिपादन केलं की अर्जुना, सृष्टीच्या पूर्व काळामध्ये माझ्याकडूनच या लोकसमूहामध्ये दोन प्रकारच्या निष्ठा प्रतिपादन केल्या आहे। ज्यांना प्रकृती आणि पुरुषाचा विवेक प्राप्त झाला अशा ज्ञानी पुरुषांच्या करता ज्ञानयोगाच्या द्वारे ज्ञाननिष्ठेचं कथन केलेलं आहे। आणि ज्याचं अंतकरण शुद्ध झालेलं नाही, ज्यांना वैराग्याची प्राप्ती झालेली नसल्यामुळे जे कर्माचे अधिकारी आहे त्यांची कर्मयोगाच्या द्वारे कर्मनिष्ठा प्रतिपादन केली आहे। याचा अर्थ असा होतो की ज्या अधिकारी असणाऱ्या पुरुषाची बुद्धी, ज्याची असणारी विद्या शक्ती, त्याची असणारी अवस्था आणि अधिकाराचा भेद, यानुसार दोन प्रकारच्या मार्गाचं भगवंतांनी कथन केलं। जरी कर्ममार्ग आणि ज्ञानमार्ग मार्ग जरी दोन असेल पण या दोन्ही मार्गाचं साध्य मात्र एकच आहे। हे मार्ग तरी दोन्ही परी एक वटते निदानी। ज्ञानोबारे उदाहरण देतात, सिद्ध भोजन असेल किंवा साध्य भोजन असेल तृप्ती एकच आहे। पूर्व किंवा पश्चिम वाहिनी दोन नद्या असेल तर समुद्रामध्ये मिळणं एक रूपानेच आहे। तशी कर्मयोगाची निष्ठा आणि ज्ञानयोगाची निष्ठा अंततोगत्वा मोक्षाला प्राप्त करून देते हे जरी खरं असेल पण त्यामध्ये सूक्ष्म फरक असा आहे की कर्मयोगाने जर गेला तर त्याला थोडासा वेळ लागतो आणि ज्ञानमार्गाने निघून गेला की त्याला तत्काल मोक्ष प्राप्त होतो। मोक्षाची प्राप्ती तत्काल होणं याला सद्य मुक्ती म्हणतात। आणि थोडासा वेळ लागणं तो किती लागू शकतो हे सांगता येत नाही। एखाद्याला एका जन्मातही ब्रह्मज्ञान होईल, एखाद्याला मातेच्या उदरामध्ये असतानाही गर्भ अवस्थेमध्ये होईल, किंवा भरत राजाप्रमाणे एखाद्याला 3 जन्मही लागू शकतात। भरतस्य त्रिजन्मभी हे सगळं प्रतिबंधावर अवलंबून आहे। म्हणून कर्मयोगाच्या माध्यमातून निघून गेला साधक तो मोक्षाला जाईल यामध्ये अडचण नाही, पण त्याला थोडासा विलंब लागेल। अवसरे पावती किंवा पावती वेळे असे 2 शब्द ज्ञानोबाने वापरले। आणि विलंब लागत असेल तर त्या कर्मयोगाच्या मार्गाला क्रममुक्ती म्हणतात। शब्द वेगळे आहे बरं। थोडासा रकार जर अलीकडे पलीकडे घेतला तर अर्थ बदलतो। क्रम आणि कर्म शब्दामध्ये फरक आहे ना। कर्माचं अनुसरण केलं की तो क्रमाने जातो, त्याला क्रममुक्ती असं म्हणतात। आणि ज्ञानाचं अधिष्ठान जर त्याला असेल, अधिष्ठोनी ज्ञानाते सांख्य सद्य मोक्षाते आकळीते, असे 2 मार्ग आहे। सद्यमुक्तीचा मार्ग, क्रममुक्तीचा मार्ग, ज्ञानयोगाचा मार्ग किंवा निष्काम कर्मयोगाचा मार्ग, किंवा त्याला आणखीन एका भाषेमध्ये म्हणतात विहंगम मार्ग किंवा पिपीलिका मार्ग। मार्ग 2 जरी असेल तर हे सगळे मार्ग अधिकार भेदाने प्रतिपादन केले। म्हणून अर्जुना, जोपर्यंत एखादा पुरुष निष्काम कर्माचा आरंभ करतच नाही त्याला नैष्कर्म्य अवस्था प्राप्त होऊ शकत नाही। ज्या स्वरूप स्थितीमध्ये कर्म निघून गेलेला आहे किंवा जिथं कर्माचा कोणताही संबंध नाही असं निष्कलम निष्क्रियम परब्रह्म आहे। आणि त्या परब्रह्माच्या निष्कर्म अवस्थेलाच किंवा भावविद्यमानतेला नैष्कर्म्य स्थिती असं म्हणतात। ज्याला नैष्कर्म्य स्थितीला जायचं असेल, प्रारंभ त्याला निष्काम कर्मातून करावा लागतो। म्हणून कर्माचा आरंभ केल्याशिवाय कोणताही पुरुषार्थाकरता योग्य असणारा पुरुष नैष्कर्म्य स्थितीला प्राप्त करून घेऊ शकत नाही। आणि एखाद्याने अर्धवट कर्म टाकलं तर काही नाही, मनात आलं म्हणून कर्म टाकलं, आळसाने किंवा प्रमादाने
तर त्याला कोणत्याही प्रकारे सिद्धी प्राप्त होत नाही. आता या सिद्धीचे अनेक प्रकारचे अर्थ आहे. अंतःकरण शुद्धीला सुद्धा सिद्धीच म्हणतात. वैराग्य सिद्धी तेजे पसाय तया, वैराग्यालाही सिद्धीच असं म्हणतात. आणि परमात्म स्वरूपाला प्राप्त झाला ब्रह्मसिद्धी, मोक्षसिद्धी, आत्मसिद्धी, नैष्कर्म्य सिद्धी असे त्याला नावं आहे. अर्धवट जर एखादा व्यक्ती कर्म टाकत असेल तर त्याला सम्यक प्रकारे सिद्धी कधीही प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून ऐके पार्था, जया नैष्कर्म्यपदी आस्था तया उचित कर्म सर्वथा त्याज्य नोहे. ज्याला नैष्कर्म्य पदावर आरूढ व्हायचं असेल त्यांना वाट्याला आलेली जी काही कर्म आहे ती टाकता कामा नये. प्राप्त कर्म वेगळं असतं. एकाच व्यक्तीला सर्व काळामध्ये सर्व कर्म प्राप्त होतात असं नाही. प्रसंगानुसार कर्म बदलू शकतं. काल आपण उदाहरण पाहिलं, क्षत्रियाच्या ठिकाणी 7 प्रकारचं कर्म आहे. शौर्यम तेजो धृतिर्दाक्षम युद्धे चाप्य पलायनम दानमीश्वर भावष्ट क्षात्रम कर्म स्वभावजम. क्षत्रियाचं 7 प्रकारचं कर्म आहे. मग 7च्या 7ही कर्म एकाच काळात मिळतील असं काही नाही. रणांगणावर जर आला असेल तर मग युद्धे अपलायनम हे त्याचं प्राप्त कर्म आहे. आणि राजसिंहासनावर विराजमान असेल, राजसूय नावाचा यज्ञ केला असेल तर दानम हे त्याच्या वाट्याला आलेलं त्या प्रसंगातलं कर्म आहे. एखाद्या पुरुषाने काही अपराध केला असेल तर त्या प्रसंगाला ईश्वर भावष्ट हे त्याचं कर्म आहे. या प्रसंगाला ते कर्म बदलू शकतं. आणि क्षत्रियाचं मुख्य कर्म मात्र 7 प्रकारचं. म्हणून आपल्या इच्छेने कर्म स्वीकारलं म्हणजे कर्माचा अंगीकार आहे. आणि आपल्या इच्छेला आलं म्हणजे कर्म टाकलं म्हणजे कर्माचा त्याग आहे. भगवान म्हणतात हे बहकल्यासारखं बोलणं आहे, हे वायाचे सैरा बोलीचे. जर आपण कर्माचा उकल करून पाहिला, उलगडा केला तर अर्जुना कर्म त्यजिता न त्यजे. कर्माचा त्याग जरी आपण करायचं ठरलं तरी कर्माचा त्याग आपल्या मनाने होत नसतो. जेव्हा व्यक्ती मनाने कर्माचा त्याग करण्याचा विचार करतो ना तेव्हा त्याचा तो दुराग्रह असतो. कर्माचा त्याग करायचा नाही, कर्माचा त्याग सहज घडला पाहिजे. सहज कर्माचा त्याग, मी कर्माचा त्याग करतो असं म्हणत असेल तर आग्रह आहे. आणि सहज कर्माचा त्याग झाला तर मग ती अवस्था आहे. परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत माने निसंशय मान. कर्माचा त्याग का बरं करता येत नाही त्याचं कारण त्यांनी असं सांगितलंय. पुढे 18व्या अध्यायामध्ये हा विचार आला आहे. मुळामध्ये जीवाला जे शरीर मिळालं ना ते त्याच्या कर्माचं फळ आहे. आगा कर्मे जे उरावे तै ते सुख दुःखे फळावे तया ते भोगावया यावे देहा एका. कोणत्या तरी एका देहाला यावं लागतं बरं. मनुष्य देहातून गेलेला जीव परत मनुष्य देहातच येईल सांगता येत नाही. त्याला त्याचं कर्म पाप पुण्य समान व्हावं लागतं. जर योग आला तर फार चांगला आहे, किंवा रजोगुणाचं आधिक्य असताना जर मेला तर मग मात्र मनुष्य लोकामध्ये येऊ शकतो. ते सत्वगुणाचं, रजोगुणाचं, तमोगुणाचं प्राबल्य 14व्या अध्यायामध्ये विस्ताराने भगवंतांनी प्रतिपादन केलेलं आहे. तर भाव असा आहे, कर्म शिल्लक राहिलं की त्या कर्माला सुख दुःख नावाचे फळं लागतात. आणि ज्याने ते कर्म पेरलेलं आहे त्याला ते भोगावंच लागतं. ते भोगणं चुकत नाही. कर्म करण्यामध्ये जीव स्वतंत्र आहे, भोगण्यामध्ये मात्र परतंत्र आहे. तो मला नाही, आता मला हे कर्म माझ्या हातून निघून गेलं, मला ते भोगायचं नाही. गेले होणी न चले आता काय. आता धनुष्यातून बाण निघून गेला आणि एखादा मला थांबला पाहिजे. ते काय ब्रेक लावलेली गाडी थोडीच आहे, ते थांबत नसते. तसं कर्म हातातून झालं की त्याचं पुण्यात्मक सुखफळ भोगावंच लागतं. आणि पाप घडत असेल दुःख नावाचं फळ भोगावं लागतं. भोगणे मग न चुके भलते या परी. ते व्हावंच लागतं, ते चुकू शकत नाही. जे माणसं पशूंची हत्या करतात ना आणि म्हणतात की नाही नाही आम्हाला स्वर्गाला जायचं आहे, शक्य आहे का? शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराजांनी चिंतन असं केलं आहे की जे माणसं पशुची हत्या करतात तेच पशु भविष्य काळामध्ये शस्त्र घेऊन त्याची वाट पाहत असतात की कधी हा आमच्या तावडी सापडतो आहे. कर्माचा सिद्धांत इतका अकाट्य आहे, आपण त्याला कितीही प्रमाण दिली, कितीही तर्क दिले तरी तो चुकू शकत नाही, कारण तो अबाधित आहे. जसं पेराल
तशाच प्रकारचं उगवत असतं. म्हणून एखादा धर्म जर हिंसेचं प्रतिपादन करत असेल तर तो धर्मच नाही आहे असं त्याचा अर्थ. मग देहाला यावं लागतं आणि तो कोणत्या देहाला येईल सांगता येत नाही. याचा अर्थ देह प्राप्त होत असेल याला कारण कर्म आहे. आणि जर आपण कर्माचा त्याग केला तर अर्थ काय होईल? देहाचा त्याग केल्यासारखा होईल ना. कारण जर आपण नष्ट केलं तर कार्य राहत नसतं. माती आपण विच्छिन्न करून टाकली, घट राहणार नाही. आपण तंतू बाजूला काढले तर वस्त्र राहणार नाही. तसं एखादा मला मी कर्माचा त्याग करेन, कर्माचा त्याग केला तर शरीराचाच त्याग होईल. परित्यजिता कर्म न त्यजे निभ्रांत मानी. म्हणून कर्माचा त्याग होत नाही. कसा होत नाही? भगवान पुढे सांगतात या 5व्या श्लोकामध्ये, न हि कष्टित क्षणम अपि जातु तिष्ठति अकर्मकृत कार्यते हि अवशः कर्म सर्व प्रकृतिजैहि गुणैहि. भगवान म्हणतात जातू, जातू हे अव्यय आहे. कदाचित म्हणजे केव्हाही, कधीही. कष्टित म्हणजे कोणताही प्राणी. श्रीमद आद्य जगद्गुरु शंकराचार्यांनी इथं असं म्हटलं आहे, कोणताही प्राणी म्हणजे अज्ञानी प्राणी. ज्ञानी पुरुषाचा कर्माचा संबंध सुटलेला आहे. म्हणून इथं कष्टित शब्दाने अर्थ घ्यायचा, ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं नाही असा कोणताही अज्ञानी प्राणी क्षणम अपि, क्षणभर देखील अकर्मकृत न तिष्ठती, कर्म केल्या वाचून तो राहू शकत नाही. म्हणजे आपण एखाद्याला जरी म्हटलं गप्प बस तर तो फक्त वरून गप्प बसतो. पण जर आपण कल्पना करा, एखादा प्रतिष्ठित व्यक्ती आहे, प्रतिष्ठित, चांगल्या प्रकारे लोक त्याला सन्मान देतात आणि त्यामुळे त्याचा अहंकार पुष्ट झालेला आहे. आणि एखादा व्यक्ती त्याला म्हणला गप्प बस तर तो प्रसंगात गप्प बसतो, पण आतून अशांत असतो. आतून गप्प नाही बसत, त्याची यादी सुरू असते कोणते कोणते शब्द वापरावे म्हणून. तो वरून गप्प आहे, आतून मात्र गप्प नाही. कर्म केल्या वाचून कोणताही अज्ञानी पुरुष क्षणभर देखील थांबू शकत नाही. का बरं? ही नाम कारण प्रकृतिजैहि गुणैहि अवशः सर्व कर्म कार्यते. प्रकृतीपासून निर्माण झालेल्या सत्व रजतम 3 गुणांच्या द्वारे अवशः परतंत्र होऊन सर्व कर्म, सर्व प्रकारची कर्म कार्यते, त्याच्याकडून केली जातातच. अर्थात तो परतंत्र आहे. या प्रकृती शब्दाचे अर्थ 2-3 केले आहे. पहिला प्रकृतीचा अर्थ असा होतो, ब्रह्मस्वरूपावर अध्यस्त असणारी, अर्थात ईश्वराची असणारी शक्ती, ज्याला माया असं म्हणतात, तीही प्रकृतीच आहे. त्या प्रकृतीपासून सत्व, रज आणि तम 3 गुण निर्माण होतात. दुसरा अर्थ प्रकृतीचा अर्थ केला आहे अविद्या, जी की जीवाची उपाधी आहे. आणि तिसरा प्रकृतीचा अर्थ होतो, मागच्या जन्मामध्ये आपण जे कर्म केले ते कर्म निघून गेलं, पण त्या कर्माचे सूक्ष्म संस्कार आपल्या अंतःकरणात राहतात आणि त्या सूक्ष्म संस्कारापासून आपला एक स्वभाव तयार होतो. त्या स्वभावाला प्रकृती असं म्हणतात. एखादा व्यक्ती असाच का वागतो असा आपण प्रश्न नाही करू शकत. तो असा का वागतो त्याचे कारण त्याचे मागचे संस्कार आहे. मग आता त्याच्यात जर बदल करायचा असेल तर काय करावं लागेल? पहिल्यांदा त्याचा आहार बदलावा लागेल, त्याचं वाचन बदलावं लागेल, संगती बदलावी लागेल, स्वभावताचं असणारं वायुमंडल बदलावं लागेल. आणि या सगळ्या असणाऱ्या सकारात्मक गोष्टीचा संस्कार जर प्रबल झाला आणि त्या प्रबल संस्काराने मागच्या जीवनातले संस्कार जर पराभूत केले तर व्यक्तीत बदल होतो, नाहीतर व्यक्तीत बदल होत नाही. त्याचे मागचे संस्कार प्रबल असतात. हल्लीच्या काळामध्ये ज्या सुधारणा सुरू आहे ना, लोकांचं व्यक्तिमत्व बदललं पाहिजे, लोक काय करतात, तशा प्रसंगाने वायुमंडळ तयार करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे कृती बदलली पाहिजे यावर लोकांचा भर आहे, पण वृत्ती बदलली पाहिजे याकडे कोणाचंच लक्ष नाही. आणि वृत्ती फक्त बदलू शकते संत वाङ्मयाच्या विचाराने. आणि दुर्दैव असं आहे की शाळेमध्ये नेमकं हे शिकवलं जात नाही. शाळेमध्ये बाकीचं असं बऱ्याच मोठ्या मोठ्या वैज्ञानिकांचं म्हणणं आहे नंतर बरं, की आम्ही जे शिकलो त्याचा जीवनात काही उपयोग झाला नाही.
फक्त ते व्यर्थ ओझ आहे. फक्त एवढं वाक्य करून टाकू नका. अडचण काही नाही आपल्याला येणार. वृत्तीचा बदल होऊ शकतो चांगल्या विचाराने. सगळ्यात चांगले विचार कुठं मिळतात? संत तेथ विवेका असने कीजी. संतांच्या सानिध्यात आला तर रत्नाकर डाकू सुद्धा वाल्मिकी ऋषी होऊ शकतो, सानिध्यात आला तर. आणि सानिध्य चुकलं तर आजामिल ब्राह्मण सुद्धा चुकू शकतो, संगतीत बदल झाला तर. नाहीतर मग श्रीमद भागवताचं महात्म्य पहा, धुंदुकारी. काय संगती भयानक आहे. याचा अर्थ काय होतोय? सगळं आपण जे आज आहोत ना, ते आपले गत जन्मातले किंवा कालचे संस्कार आहे. आणि भविष्यामध्ये आपण जे बनणार आहोत ते आपले आजचे संस्कार आहे. म्हणून मनुष्याने सगळीकडून दररोज चांगले संस्कार ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा. आणि ही साधना आहे. चांगल्या प्रकारचे गुण संग्रहित करावे, चांगले विचार संग्रहित करावे, संत वाङ्मयातली चांगली चांगली अक्षरं पाठ करावी. कारण हा अंतकरणातला बुद्धीत राहणारा संस्कार आहे. बरेच विद्यार्थी म्हणून आमचं पाठ होत नाही. पाठ होतं पण त्या दिवसापुरतं होतं, दुसऱ्या दिवशी आठवत नाही. काही हरकत नाही. त्या दिवशी जरी पाठ झालं तरी ते अक्षरं आपल्या बुद्धीमध्ये काहीतरी ठसा उमटवीत असतात. थोडक्यात त्या अक्षरांची काही ना काही झेरॉक्स कॉपी तरी आपल्या बुद्धीत होते आणि ती कधी ना कधीतरी कामी येतेच. म्हणून खचायचं नसतं अभ्यास करताना. पाठच होत नाही मग दिलं सोडून. कसं काय पाठ होईल मग? सुरुवातीला ती अक्षरं आपल्या अंतकरणात राहण्यासाठी जागा शोधत असतात. आणि ही ज्ञानोबारायांची सत्यवादाच्या तपातून निर्माण झालेली अक्षरं आहे. म्हणून ती अक्षरं शुद्ध असल्यामुळे त्याला अंतकरणी तेवढं शुद्ध लागतं की नाही. म्हणून ती अक्षरं पहिल्यांदा जागा तयार करते. आणि आपण मागचालेच कचरा गोळा केलेला आहे ना, त्यामुळे अडचणी पडतात आपल्याला. म्हणून एकीकडे कचराही घालवायचा आहे तो अशुद्ध संस्काराचा, आणि दुसरीकडे चांगले संस्कारही आपल्याला मिळवायचे आहे. म्हणून पाठांतर करणाऱ्या साधकाने कधीच खचू नये. त्याचं त्या दिवसामध्ये जरी पाठ झालं तर त्याने वहीवर एखादा निबंध लिहिल्यासारखं ते काम आहे. दुसऱ्या दिवशी दुसरं पान, तिसऱ्या दिवशी तिसरं पान, पानं पलटत जातील, अक्षर नाही पुसणार. म्हणून ते पाठांतर करत राहावं. संस्कार महत्त्वाचा आहे. प्रकृतीजयी, प्रकृतीपासून निर्माण झालेल्या गुणांच्या द्वारे अवशः परतंत्र होऊन सगळी अज्ञानी माणसं वागतच असतात. म्हणून अर्जुना तो म्हणला नाही नाही मला नाही युद्ध करायचं, तुम्हाला मी युद्ध नाही कळणार, मी पळून जाणार. भगवान म्हणतात अजिबात नाही, तो युद्ध केल्याशिवाय राहणारच नाही. आम्हाला मागचं सगळं माहिती आहे. काय गरज होती म्हणे? उत्तर वैराटीचा राजा पळता तुका निघाला अशी झुंजा. हा क्षात्र स्वभाव म्हणजे प्रकृती, क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुते. त्या उत्तराला तू घेऊन गेला रणांगणामध्ये, तो उत्तर असणारा पळाला. आता तू माघारी घेऊन यायचं की नाही? नाही नाही, तू तर त्याच्याही मागं पळाला. त्याला रथात आणून बांधलं आणि सांगितलं काय? अरे क्षत्रिया रणी पळवणी जाणे, तो कोणच आहे लाजीरवाने, तुला सांगतो आता युद्ध कसं करायचं आहे. बऱ्याचदा नवीन विद्यार्थी असतात ना, आता ते पाठांतर भरपूर करतात कीर्तनाचं, डोंगरात जाऊन पाठांतर करतात. समाज पाहिला का घाबरतात. आणि मग त्याला जाणकार व्यक्ती सांगतो, तुला सांगतो मी कीर्तन कसं करायचं. तसाच प्रकार तिथं झाला होता. असं आहे ते. आता ज्ञानोबा यावर काय सांगतात ते बघा. जव प्रकृतीचे अधिष्ठान तव सांडी मांडी हे अज्ञान, जे चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे. जव म्हणजे जोपर्यंत, प्रकृतीचे अधिष्ठान, अधिष्ठान शब्दाचा अर्थ होतो आश्रय. इथे विचार सागरामध्ये अधिष्ठान अर्थ येतो की नाही? ज्यावर अध्यस्त पदार्थ भासतात त्या सत्य परब्रह्माला अधिष्ठान म्हणतात. तर तिथला अर्थ एवढा जवळचा नाही घ्यायचा तो. एका शब्दाचे अनेक अर्थ होत असतात, प्रसंगानुसार अर्थ उचलायचा असतो, म्हणजे घ्यायचा आहे. प्रकृतीचे अधिष्ठान. आता प्रकृती म्हणजे माया, प्रकृती म्हणजे जीवाची उपाधी असणारी वेष्टी, माया म्हणजे अविद्या, किंवा प्रकृती म्हणजे गत जन्मामध्ये आपण मिळवलेला संस्कार, की जो आपला स्वभाव तयार झाला आहे. आणि ते आपलं अंतकरण आहे. अंतकरण किंवा सूक्ष्म शरीर अनंत जन्मापासून आपलं तेच असतं. आपण प्रत्येक जन्मामध्ये फक्त स्थूल देह बदलतो. म्हणजे ज्याप्रमाणे आपण प्रत्येक वर्षी कपडे बदलतो,
शरीर आपलं तेच आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक जन्मामध्ये आपण स्थूल देह बदलतो. आतमध्ये असणारं 17 किंवा 19 तत्वांचं सूक्ष्म शरीर मात्र एकच असतं आणि नेमके त्याच अंतःकरणामध्ये संस्कार पडलेले असतात. म्हणून त्या सूक्ष्म शरीराचा आपण आश्रय केलेला असतो. कुठपर्यंत? ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत. सूक्ष्म शरीर एकदाच नष्ट होतं ब्रह्मज्ञान झाल्यानंतर, तोपर्यंत नाही. प्रारब्धाने सुद्धा ते नष्ट होत नाही बरं. प्रारब्धाने फक्त स्थूल देह जातो, नवीन मिळतो. आणि एकदा ब्रह्मज्ञान झालं की मग सूक्ष्म शरीर, त्याला वासनात्मक देह म्हणतात, अतिवाहक देह असं म्हणतात, लिंग शरीर म्हणतात. सूक्ष्म शरीर आहे तर ते मात्र 17 तत्वाचं, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन आणि बुद्धी धरले तर 17, मनबुद्धी चित्त अहंकार जर धारण केले तर 19 तत्वांचं मिळालेलं हे कायमचं असतं. आणि याचा अंगीकार केला जव प्रकृतीचे अधिष्ठान, तोपर्यंत सांडी म्हणजे त्याग करणं आणि मांडी म्हणजे ग्रहण करणं हे अज्ञान आहे. कोणतं पण प्रकृतीचा अंगीकार केला आहे आणि तो काय म्हणतो? कर्म सांडी, कर्म मांडी. मी या कर्माचं ग्रहण केलं, मी या कर्माचा परित्याग केला, हे अज्ञान आहे. का बरं? कारण जे नामकारण चेष्टा म्हणजे कर्म ते गुणाधीनापैसी असे. आपल्या हातून घडणारं कर्म किंवा चेष्टा हे आपल्या हातात नाही, गुणांच्या अधीन आहे. तुम्हाला उदाहरण देतो. जर आपला सत्वगुण अधिक असेल तर सायंकाळी त्या मनुष्याला वाटतं मंदिरात जावं, सत्वगुण अधिक असेल तर. रजोगुण असेल तर त्याला वाटतं शहरात फिरायला जावं. आणि तमोगुणाचा अधिक्य असेल तर त्याला वाटतं कशाला फिरायला जायचं, मस्त आराम करायचा. हे गुणावर अवलंबून आहे बरं. गुणाधीन चेष्टा असते. ज्या गुणाचं प्राबल्य असतं तशीच मनुष्य क्रिया करतो. हे आपोआप आहे. चेष्टा ते गुणाधीन अपैसे असे, आपल्या त्या कर्मयोगाच्या ग्रंथामध्ये हे आलेलं आहे. चेष्टा ते गुणाधीन अपैसे असे, आपोआप आपलं वर्तन तशा प्रकारे होत असतं. मग आता कर्माचा परित्याग नाही करता येणार. का बरं? जीवाने प्रकृतीचा अंगीकार केलेला आहे आणि प्रकृतीचा जोपर्यंत आश्रय आहे तोपर्यंत कर्म स्वीकार किंवा कर्मत्याग घडू शकत नाही. कर्म हातून त्याच्या घडून आणि ते आपोआप घडत असतं. आणि एखादा म्हणला नाही मला कर्माचा त्याग करायचाच आहे आणि मी कर्माचा त्याग केल्याशिवाय राहणारच नाही, तर भगवान ज्ञानोबा म्हणतात करणं काय हातात आहे? फक्त विहित कर्म. बाकीचं असणारे कर्म तर हातून घडतातच की नाही. बघा, हा पक्ष स्वीकारला बरं. म्हणजे एखाद्याने विहित कर्माचा जरी आग्रहाने त्याग केला, चांगली कर्म नाही करणार मी किंवा शास्त्राने प्रतिपादन केलेली कर्म मी करणार नाही, पण तो शांतच राहील असं नाही, तो बाकीचे कर्म केल्याशिवाय राहणार नाही. बघा, देखे विहित कर्म जे तुले, ते सगळे जरी ओसंडिले तरी स्वभाव काही निमाले इंद्रियांचे. पहा बरं अर्जुना, विहित कर्म म्हणजे शास्त्राने प्रतिपादन केलेलं कर्म, की हे कर्म आपण करावं. ब्राह्मणाने 9 प्रकारचं, क्षत्रियाने 7 प्रकारचं, वैश्य पुरुषाने 3 प्रकारचं आणि शूद्र शब्दाचा अर्थ सेवा पुरवणारा वर्ग. त्या शूद्र शब्दाचा आणखीन एक अर्थ केला आहे बघा. त्याच्यात 2 शब्द आहे ना, शू आणि द्र. तर शूचा द्रवती इति शूद्राः, जो शोकाने द्रवीभूत होतो त्याला शूद्र म्हणतात. म्हणजे जो मोहाने व्याप्त होईल, ज्याला दुःखाचा आवेग आला की जो द्रवीभूत होतो त्याला शूद्र असं म्हणतात. वर्ग हा सेवा पुरवणारा आहे. या सगळ्यांनी आपापल्या वाट्याला आलेली कर्म केली पाहिजे आणि त्याने ते विहित कर्म जरी जे तुले, जेवढं म्हणून विहित कर्म आहे सगळे जरी ओसंडिले, सर्वच्या सर्व कर्म ओसंडिले म्हणजे टाकून दिलं, त्याग केला. ज्ञानोबा म्हणतात एवढं तुमच्या हातात आहे. विहित कर्म करणं किंवा टाकणं हे तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वीकार नाही केला, टाकलं कर्म, पण तेवढ्याने कर्मत्याग नाही ना होत. कर्मत्याग फक्त वरून दिसतो की कर्मत्याग केला, पण आतला कर्माचा व्यापार तर सुरू आहे. कसा? तरी स्वभाव काय निमाले इंद्रियांचे, आपापल्या इंद्रियांचा स्वभाव काय नष्ट झाला आहे का? अर्थात नाही. आणि मग त्या इंद्रियांची ती कर्म आपोआप चालू असतात.
सुरू झालेले असतात. बघा, सांग बरं अर्जुना, श्रवणी ऐकावे ठेले, हे सगळे प्रश्न आहे बरं या ओवींच्यामध्ये, आक्षेपार्थाने आहे. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुझाले परिमळ नेघे. सगळ्या ओव्यामध्ये प्रश्न आहे. सांग बरं अर्जुना, तो वीत कर्म टाकलं ना, आता क्षत्रिय आहे तू, तुझ्या वाट्याला कोणतं कर्म आलं? युद्ध नावाचं. मग विसृज सशरम चापम, धनुष्य बाण सांडिले, आणि तू काय उडी घातली खाला रथोनिया, सर्व थान झुंजे येथे, मी युद्ध नाही करणार. ठीक आहे, वीत कर्म टाकलं. सांग बरं, तुझ्या ठिकाणी असणारे इंद्रियांचे स्वभाव बंद पडले का? सांग आता. श्रवणी म्हणजे कानांच्याद्वारे ऐकणं नावाचं कर्म आहे, ठेले, बंद पडलं का? अजिबात नाही. उलट असं आहे, माणसं चांगलं जेवढं ऐकत नाही असो तेवढं म्हणून तर सगळं व्हायरल होतं ना. सांगे श्रवणी ऐकावे ठेले. सांग बरं, कानांच्याद्वारे ऐकणं बंद पडलं का? अर्थात नाही. कानांचं ऐकणं तर सुरूच आहे ना, म्हणजे श्रवणाचं कर्म आहेच, ते तर कुठं बंद पडलं? की नेत्रीचे तेज गेले. नेत्र म्हणजे डोळा, आणि तेज म्हणजे दृष्टी का नेत्र इंद्रिय, त्याचं दर्शन नावाचं कर्म आहे. सांग बरं, आपल्या नेत्र इंद्रियाची दृष्टी बंद पडली का? नाही. नेत्राने तो पाहतच आहे ना. सर्वात जास्त कोणत्या इंद्रियांचा वापर जीव करत असेल सर्वात जास्त, तर एक कानाचा आणि दुसरा नेत्राचा. आणि म्हणून आपली जवळपास साधनेतली असं म्हणतात बरं 80% शक्ती डोळ्यातून वाया जाते. आणि ज्या आंधळ्याचे डोळे नसतात त्याची ती संचयित होते. म्हणून बघा, आंधळे माणसं लवकर पाठ करतात. गुरुवरे डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात ना, आंधळ्या माणसाने ज्ञानेश्वरी पाठ केली अडचण काही नाही, कारण त्याला प्रतिबंधच नाही आहे. उलट त्याची वाया जाणारी शक्ती आपल्या भाषेमध्ये कन्वर्ट झालेली आहे. कन्वर्ट म्हणतात ना, बदल झाला, रूपांतरित झाली आहे. म्हणून ज्याला डोळे आहे आणि ज्याचा ग्रंथ पाठ आहे त्याला मानावं लागेल. नेत्रीचे तेज गेले, श्रवणी आहे. सर्वात जास्त आपण कोणत्या इंद्रियांचा वापर करतो? कानाचा. पण थोडासा त्यावर आहे ना संयम असला पाहिजे. बरेच विद्यार्थी ते काय वापरतात, ते ब्लूटूथ वापरतात ना, काय आणखीन त्याला एक शब्द, त्याला वायर नसतं बघा, फक्त कानातलं कुंडल का काय असतं ते प्लग म्हणतात, इयरबड, ते आपण वापरत नाही ना ते आपण, त्याच्यामुळे आपल्याला माहितीच नाही. तर ते जितकं कानांच्या पडद्याजवळ वापराल तितके कान लवकर जाणार आहे. आणि आपण मोबाईल वापरतो ना फार, यावर फार बोलणं नसावं. आता आपण प्रत्यक्ष बोलतो आहे, आणि मोबाईल बोलताना एखादा व्यक्ती 300-500 किलोमीटर असतो, तर आपल्याला असं वाटतं की आपण समोरासमोरच बोलतो आहे. पण आपला आवाज त्याच्यापर्यंत जाणं आणि त्याचा आवाज आपल्यापर्यंत येणं, या ध्वनिलहरीचा प्रचंड वेग असतो ना, आणि मग तो वेग या यंत्रामध्ये आदळतो. आपण तो कानाच्या जवळ धरतो की नाही, पण तो नुसता कानावर नाही आदळत, कानाचा आणि मेंदूचा जवळचा संबंध आहे. म्हणून फार जास्त याचा ब्राईटनेस बघून मोबाईल पाहू नये, आणि फार जास्त ऐकूही नाही. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले. काही विद्यार्थी तर रात्री घरातला लाईट बंद करून मोबाईल पाहतात, काही त्यापेक्षा पुढे चादर घेऊन पाहतात. डोळ्याची शक्ती जाणार आहे. जुन्या लोकांचे तरी डोळे चांगले राहतील, पण तरुणांचे डोळे लवकरात लवकर खराब होणार आहे. त्याचं कारण अतिशय जास्त प्रमाणातला वापर, अति सर्वत्र वर्जयेत. कलियुगामध्ये जर जिंकायचं असेल तर त्याचं बोलणं, ज्याचं वाणीवर संयम आहे त्याचं जगणं आहे. ज्याला वाणीवर मौनम सर्वार्थ साधनम करता नाही आलं, त्याचं वाचिक तप तयार होणार नाही. सांगे श्रवणी ऐकावे ठेले, की नेत्रीचे तेज गेले, हे नासारंध्र बुजाले. नासारंध्र म्हणजे नाकाचे असणारे छिद्र, बुझाले, बुजल्या गेले, आणि त्यामुळे परिमळ नेघे, त्यांना सुगंध कळत नाही. असं घडलं का? नाही. इंद्रियांचे व्यापार तर चालूच आहे. ना तरी प्राणापान गती, की निर्विकल्प जाहली मती, की शुद्धातृषादी आरती खुंटलिया, हे स्वप्नावबोध ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काय निमाले जन्म मृत्यू,
हे न ठकेच जरी काही, तरी सांडिले ते काही, मनोनी कर्म त्याग नाही प्रकृती म्हणता. इथपर्यंत या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. म्हणजे 53 ओवीपासून 58 ओवीपर्यंत, बरोबर 58 क्रमांक आला. इतक्या 6 ओव्यापर्यंत हा एकत्र विचार आहे. ना तरी आता ज्ञानेंद्रियाचे व्यापार सांगितले, श्रवण, नेत्र आणि नासारंध्र. आता ज्ञानोबर आहे, प्राणाचे व्यापार सांगतात. सांग बरं अर्जुना, प्राण अपान गती खुंटलिया, एकच क्रियापद घ्यायचं बरं या ओळीमध्ये. प्राणापान गती खुंटलिया, की निर्विकल्प झाली मती, की क्षुधा तृषार्धी आरती खुंटलिया. कारण एकच क्रियापद दोन्ही ठिकाणी लागू होतं. प्राण, प्राण कशाला म्हणतात? ज्ञानोबा म्हणतात, कंदोनी हृदयवरी प्रणवाची उजरी, करिता त्याची शरीरी प्राण म्हणीची. आणि अधोरंध्राची निवाहे, अपान हे नामल आहे. आपल्याला जगविण्याकरता जी शक्ती आहे ना वायूची, प्राणशक्ती. आणि आपण जे अन्न खातो ते अन्न आपल्या शरीरामध्ये पुढं सरकविण्याचं जे काम करतं, जो वायू, त्याला अपान वायू असं म्हणतात. जर तो बिघडला तर मनुष्याचं पोट साफ नाही होत. मग ते जेव्हा एखाद्या व्यक्तीला बद्धकोष्ठता होते ना, तर चिकित्सा करणारे काही लोक वायूमध्ये काही बिघाड झाला का ते पाहतात आणि मग वायूची चिकित्सा करतात. कारण जो अपान नावाचा वायू आहे, आपण अन्न खाल्लं आणि ते आपले लहान आतडे, मोठे आतडे, यातून त्या अन्नाचा प्रवास होत असतो. प्रत्येक अन्नाचा पुन्हा प्रवास किती वेळात व्हावा हे ठरलेलं आहे. काहींचा प्रवास 8 तासात होतो, तर काही अन्न पदार्थांचा प्रवास 12 तासामध्ये. मग ज्या अन्नाचा प्रवास 12 तासामध्ये होतो ते संध्याकाळी खायचे नाही. ज्यांचा प्रवास लवकरात लवकर होईल असेच अन्न पदार्थ रात्री खाल्ले पाहिजे. म्हणजे मग सकाळी आळस राहत नाही. नाहीतर जड पदार्थ जास्त रात्री प्रमाणात खाल्ले त्यांचा प्रवासच होत नाही, असं होऊ शकतं. म्हणून त्याला अपान वायूचं साह्य असावं लागतं. सांग बरं, ते व्यापार बंद आहेत का? हे काही आपला विषय नाही आहे. प्राणापान गती आयुर्वेदाचा विषय आहे. की निर्विकल्प झाली मती, किंवा अर्जुना आपली असणारी बुद्धी निर्विकल्प झाली, संकल्प करत नाही, विकल्प करत नाही, असं काही आहे का? असं कधी घडतं का आपण विचारच करत नाही? अजिबात नाही. कायम आपले विचार सुरू असतात. किंवा कधी कधी एखाद्या व्यक्तीला विचार नाही आला तर तो म्हणतो माझ्या मनात काहीच विचार येत नाही, याचा तो विचार करतो. असंही घडतं बघा. निर्विकल्प झाली मती, मनुष्याचे मनाचे मनोरथ सारखे सुरू असतात, बंद पडत नाही. समुद्राच्या लाटा कदाचित मोजता येतील, पण आपल्या मनातले विचार मोजता येणार? तुम्ही मोजून बघा. पाठाला येत असताना तुम्ही तुमच्या खोलीवरून निघाले तर इथपर्यंत येईपर्यंत किती मनात विचार आले, फक्त यादी करा. नाहीच करता येणार. प्रवचनकाराची करता येईल, याची यादी नाही करता येणार. की क्षुधा तृषार्धी आरती खुंटलिया, क्षुधा भूक आणि तृषा म्हणजे तहान, याची असणारी उत्कट इच्छा खुंटलिया, बंद पडली का अर्जुना? नाही. आणि मग कशाचा त्याग केला? विहित कर्माचा त्याग केला. कारण शास्त्राने सांगितलंय, मान्य ते तुमच्या हातामध्ये आहे, पण बाकीचे इंद्रियांची कर्म, चेष्टा ते गुणाधीन अपैसी असे, ते आपोआप आहे बघा. हे स्वप्नावबोध ठेले, की चरण चालो विसरले, हे असो काही निमाले जन्म मृत्यू. सांग बरं अर्जुना, स्वप्न अवस्था आहे आणि अवबोध म्हणजे जागृती. स्वप्नावबोध ठेले. आता स्वप्नही दररोज सर्वांना पडत नसता. ज्यांना स्वप्न लागत असेल भाग्यवान आहे. मला तर बरेच दिवस झाले स्वप्नच नाही पडलं. का नाही पडलं ते मलाही माहिती नाही. पण जीवाच्या 3 अवस्था आहे, जागृती, स्वप्न आणि बहुतेक झोप माझी गाढ असेल त्यामुळे स्वप्न पडत नाही. ज्याची गाढ झोप नसेल त्याला मधल्या अवस्थेमध्ये स्वप्न पडत असतं. सांग बरं अर्जुना, स्वप्न आणि जागृती ठेले, बंद पडले का? नाही. की चरण चालो विसरले, कर्मेंद्रियाचं उदाहरण घेतलं, पाय चालण्याचं विसरले का? नाही. हे असो जाऊ दे हा विस्तार. निमाले जन्म मृत्यू काय? जन्म आणि मरणाची जीवाची पाठीमागे लागली क्रियाच आहे ना एक प्रकारची. जन्म तरी काय, एक प्रकारची क्रियाच आहे, आणि मृत्यू तरी ही क्रिया कोणाची आहे? प्राणाची. प्राणाने किंवा सूक्ष्म देहाने स्थूल देहात प्रवेश करणं, प्रवेशच आहे ना जन्म, आणि सूक्ष्म देहाने स्थूल देहातून निघून जाणं, निर्गमनम करणं, याला मृत्यू म्हणतात.
क्रियाच आहे की नाही, जाणे आणि येण्याची क्रिया आहे. हे बंद पडलं का नाही. याचा विचार असा आहे, प्रकृतीचे अधिष्ठान आहे तोपर्यंत जन्म आणि मरण नाही संपत, आणि जेव्हा आत्मस्वरूपाची प्राप्ती होईल तेव्हा आणि जन्म मरण संपत. हाही सूक्ष्म भाव घेता येईल. हे न ठकेचे जरी काही तरी सांडिले ते काही, मनोनी कर्मत्याग नाही प्रकृती म्हणता. म्हणून अर्जुना, यापैकी एक ठकेची एकही कर्म जर बंद पडलं नसेल, सांग बरं मग सांडिले ते काही कोणत्या कर्माचा त्याग केला आहे? विहित कर्माचा त्याग. तो त्याग मान्य होणार नाही. मनोनी कर्म त्याग नाही प्रकृती म्हणता. जो प्रकृतीच्या अधीन आहे, देहाभिमानी किंवा अज्ञानी किंवा मायेच्या ताब्यात आहे, अशा पुरुषाला प्रकृतिमंत म्हणतात. आणि त्याच्याकडून निशेष रूपाने कर्माचा त्याग कधीही घडू शकत नाही. आता प्रकृतिमंत असणाऱ्या कोण कर्मत्याग घडत नाही, वेगळं सांगण्याची काय गरज आहे? ज्ञानी पुरुष जरी असेल आणि जोपर्यंत त्याचं प्रारब्ध अवशिष्ट असेल तोपर्यंत त्याच्याकडून सुद्धा कर्माचा त्याग होत नाही. तर कैमुत्तिक न्यायाने अज्ञानी पुरुषाकडून कर्माचा त्याग घडेल कसा? वाक्य असं आहे, ज्ञानी पुरुषाकडून सुद्धा प्रारब्ध संपेपर्यंत जर कर्माचा त्याग होत नाही, तर अज्ञानी पुरुष तर मुळातच अज्ञानी आहे, त्याच्याकडून कर्माचा त्याग घडेल कसा? पुढे जाऊन सांगतो. ज्ञानी पुरुषाने प्रकृतीचा संबंध तोडलेला आहे. त्याचा आणि देहाचा, त्याचा आणि अज्ञानाचा, प्रकृतीचा कोणताही संबंध नाही. संबंध विच्छेद झालेला आहे. तरीसुद्धा देहाचा आणि त्याचा, अंतकरणाचा आध्यासिक किंवा कल्पित तादात्म्य संबंध जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्याही हातून कर्म घडतात. म्हणजे भावाचा प्रकृतीचा संबंध तोडलेला आहे वास्तव रूपाने, तरीही कर्मत्याग होत नाही. अज्ञानी पुरुषाने तर प्रकृतीचा संबंध जवळचा केलेला आहे, त्याच्याकडून कर्माचा त्याग घडेलच कसा? कैमुत्तिक न्यायाने. कर्म कसं घडतं आहे ज्ञानी पुरुषाकडून सुद्धा, याचा विचार ज्ञानोबाराय पुढे सांगतात. कर्म पराधीनपणे निपजत असे प्रकृती गुणे, एरी धरी मोकळी अंतकरणे वाहीचे वाया. याही ओवीचा संबंध घेता येईल बरं. मागच्या 6 ओव्या आपण घेतल्या नाही एकत्र, त्या ओवीमध्ये ही पण एक ओवी घ्या आणि ज्ञानी पुरुषाचा विचार मग पुढे येणार आहे दृष्टांताच्या माध्यमातून. कर्म पराधीनपणे, पराधीनपणे म्हणजे परतंत्र होणं, निपजत असे प्रकृती गुणे. प्रकृतीमध्ये 3 गुण आहे, सत्व, रज आणि तम. किंवा प्रकृती म्हणजे आपला स्वभाव, स्वभावामध्ये पण 3च गुण आहे की नाही, सत्व, रज आणि तम. या प्रकृतीच्या गुणांच्या द्वारे परतंत्र होऊन कर्म निपजत असे. कर्म ही निर्माणच होत आहे, कर्माला टाळू शकत नाही. कर्म हे होतच राहणार आहे. फक्त आपण मात्र सत्वगुण वाढवला की सात्विक कर्म होईल, रजोगुणाचं प्राबल्य असेल तर राजसी कर्म होईल, आणि तमोगुणाचं प्राबल्य असेल तर तामसी पुरुषाकडून सहसा कर्म घडत नाही. घडलं तर त्याच्याकडून प्रमाद होतो. निद्रालस्य प्रमाद हे 3 त्याचे काय गुणाचे प्रभाव आहे. आणि मग असं असताना सुद्धा एरी म्हणजे दुराग्रह करणारा पुरुष, धरी मी कर्माला धरतो, मोकळी, मोकळी म्हणजे सोडून देतो, अंतकरणाच्या द्वारे असं म्हणत असेल तर हे वाहीचे वाया, हे त्याचं समजणं किंवा अंतकरणात अशी भावना धारण करणं हे व्यर्थ आहे, व्यर्थ. अंतकरणाच्या द्वारे तो वाहतो ना निश्चय, निश्चय धारण करतो कोणता? मी हे कर्म धरलं आहे, मी हे कर्म सोडलं आहे, असं त्याने वाहन करणं किंवा धारण करणं हे मात्र व्यर्थ आहे. आता कर्म पराधीनपणाने आणि प्रकृतीच्या गुणाने कसं काय घडतं आहे? तर ज्या गुणांचं जेव्हा प्राबल्य असतं ना, प्राबल्य असेल ना, तर टाळता येत नाही बघा. भोग्यते त्रिशुद्धी न चुके आणि बुद्धी होणारा सारिके ठाके. एखाद्या व्यक्तीचं जर प्रबल प्रारब्ध असेल तर ते प्रबल प्रारब्ध त्या काळामध्ये त्या व्यक्तीच्या बुद्धीवर असा काही प्रभाव टाकतं की विचारशक्ती शून्य होऊन जाते आणि त्याच्या हातून ते कर्म घडतंच. फक्त नंतर त्याला ते आठवलं की पश्चाताप होतो, मग त्याच्या त्या हातून नसतं. प्रबल प्रारब्ध आला म्हणून तर त्या कर्मापासून 2 अंकुर निर्माण होतात. विचारसागरामध्ये आलंय बघा, तत्सदृश कर्म करण्याची वासना
आणि दुसरा अंकुर आहे फलभोगाचा. तर वासना नावाचा अंकुर जो आहे ना, याच्यात प्रयत्न प्रबळ आहे आणि भोगाचा जो अंकुर आहे याच्यात प्रारब्ध प्रबळ आहे. म्हणून प्रयत्न आणि प्रारब्ध यापेक्षा यामध्ये भांडणं नाही आहे, यांची आपापली मर्यादा ठरलेली आहे. तर हे घडत असतं, याचा अर्थ हे गुणांचा प्रभाव आहे. कोणाच्याद्वारे घडतं? सामान्य पुरुषाकडून घडणं, यात नवल काय? ज्ञानी पुरुषाकडून सुद्धा घडतं. कसं? याकरिता ज्ञानोबारे उदाहरण देतात. देखे, पहा बरं अर्जुना, एखादा पुरुष असा आहे म्हणे, रथी आरूढीजे, मग जरी निश्चळ बैसीजे, तरी चळा किंवा छळ होणे हिंडीजे, परतंत्रा का उचलिले वायू वशे, चळे शुष्क पत्र जैसे, निचेष्ट आकाशे परिभ्रमे, तैसे प्रकृती आधारे, कर्मेंद्रिय विकारे, निष्कर्मही व्यापारे निरंतर, मनवणी संग जव प्रकृतीचा, तव त्यागु न घडे कर्माचा, ऐसियाही करू म्हणते तयांचा, आग्रह चिवरे. त्याचा आग्रह तयांचा म्हणत असताना कोणाचा? अर्जुना, तुझाही आग्रह चुरेल. तुम्हाला नाही मी युद्ध करणार नाही, मी युद्धाचा त्याग करेन. युद्ध करणारच प्रसंग आला. क्षत्रियाचं जे अंगामध्ये अंगभूत गुण असतात ना, ते प्रसंग आला की ते प्रगट होत असतात, ते थांबवता येत नाही. बघा, आता उदाहरण सांगितलं असतं पण मग ओव्या पूर्ण नाही व्हायच्या. सांगतो नंतर जर वेळ राहिला तर दृष्टांत, नाहीतर नाही. देखे, पहा अर्जुना, एखादा पुरुष रथी आरूढीचे, रथावर विराजमान झाला. रथावर रथी झाला बरं, तो सारथी नाही, तो आहे रथी. काय ज्ञानोबाचं निरीक्षण आहे? देखे, सारथी आरूढीचे असा शब्द नाहीये. रथी म्हणजे रथावर, आणि रथी होऊनच विराजमान झाला. आणि तिथे जाऊन तो मला आता मला कुठंच जायचं नाही. ज्ञानोबाने या उदाहरणामध्ये आणखीन थोडासा परिष्कार करून पुढं सांगितलं आहे. ज्ञानोबारा म्हणतात, हा तरी चांगला आहे, पण दुसरा व्यक्ती असा आहे, बांधोनी हात पाय, जो रथी घातला होय. आता त्याला हात आणि पाय दोन्ही पण बांधले. पाय बांधल्यामुळं त्याला उडी टाकता येत नाही, आणि हात बांधल्यामुळे रथ थांबवता येत नाही. निरीक्षण आहे ज्ञानोबारा यांचं. बांधवणी हात पाय, जो रथी घातला होय, तो न चले तरी जाये दिगंता जेवी. जसं तो दश दिशाला जातो, तसा हा व्यक्ती पण आहे. रथावर विराजमान झाला आणि तिथं जाऊन असा शांत बसला. मग जरी निश्चळ बैशीचे, डोळे लावले, कमलासनामध्ये पद्मासनामध्ये बसलेला आहे, निश्चळ, काहीच हालचाल करत नाही. आता तो जरी हालचाल नाही करत, पण रथ हालचाल करतो आहे ना. तसं एखादा जीव म्हणला मी काहीच करत नाही, तरी त्याचा असणारा देह नावाचा रथ, इंद्रिय नावाचे घोडे हालचाल करतातच की नाही. मग जरी निश्चळ बैशीचे, तरी पण चालतो कोण आहे? रथ. तसं तो परतंत्र होऊन चलायमान होतोच आहे. तरी चळ होणे हिंडीचे परतंत्रा, चलायमान होऊन जरी तो निश्चळ असेल स्वतःच्या दृष्टिकोनातून, पण रथात आला की नाही, रथच काय आहे? चलायमान आहे. म्हणून परतंत्र होऊन रथाच्या स्वाधीन जाऊन तो चंचल चलायमान होऊन हिंडीचे, तो सगळीकडे फिरून येतो. हे झालं पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण देतात आणखीन एक. आता या रथामध्ये तरी सजीव आहे, घोडे वगैरे. ज्ञानोबारे दुसरं उदाहरण देतात, का उचलिले वायू वशे, चढे शुष्क पत्र जैसे. त्या रथाच्या बाबतीमध्ये निश्चळ बसणं आणि चळे शुष्क, उदाहरण कोणाकरता दिलं आहे? ज्ञानीपुरुषांच्या करता आहे ना. शुष्क पत्र का घेतलं? ज्याप्रमाणे वाळलेल्या पानामध्ये ओलावा नसतो, तसा ज्ञानीपुरुषांच्या ठिकाणी देहाचा अहंकार नसतो. देहाचा अहंकार निघून गेलाय. बघा, त्या 9व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, परिमळ निघाली या पवना पाठी, मागे ओस फुल राहे देठी, तैसे आयुष्याची मुठी केवळ देह. म्हणजे त्याचा अहंकार परमात्मा स्वरूपात गेलेलाच आहे, फक्त आयुष्याच्या मुठीमध्ये फक्त देह राहिला. एर अवष्टंब जो आघवा, तो आरोळणी मद भावा, मजची आत पांडवा पैठा झाला. अहंकार निघून गेला ना. मग अहंकार निघून गेला याचा अर्थ देहाचं तादात्म्य निघून गेलं, म्हणून चळे शुष्क पत्र असं उदाहरण दिलं आहे. बारकावे त्यातला, पण ते उचलिले वायू असे.
वायू म्हणजे वाऱ्याच्या ताब्यामध्ये जाऊन वाळलेलं झाडाचं पान सुद्धा चळे ते सुद्धा हालचाल करतं की नाही? भले ते स्वतः हालचाल नाही करत पण वायूवशे, तसं ज्ञानीपुरुष स्वतः कर्म नाही करत पण प्रारब्धवशे प्रारब्धाने कर्म तो करतो आहे ना, करतोच आहे. निचेष्ट आकाशे परिभ्रमेगा, स्वतःच्या द्वारे ते वाळलेलं पान चेष्टा नाही करत, स्वतः नाही चेष्टा करत, पण परिभ्रमे आकाशामध्ये उड्डाण करतं की नाही, त्याची चेष्टाच आहे ना. तसं ज्ञानी पुरुष स्वतः काही करत नाही, प्रारब्ध त्याच्याकडून सगळ्या प्रकारचं कर्म करून घेतं बघा. आणि मग कसं कोण कोण कारण आहेत? तैसे प्रकृती आधारे, प्रकृतीच्या आधाराने कर्मेंद्रिय विकारे, कर्म इंद्रिय, कर्म करणारी इंद्रिय आणि त्यांच्या असणाऱ्या विकाराला प्राप्त होऊन, त्यांचा विकार म्हणजे कार्य करण्याची पद्धती, याला प्राप्त होऊन निष्कर्म असणारा महात्मा, की ज्याच्या निष्कर्म म्हणजे निष्काम किंवा निष्कर्मी अवस्थेला प्राप्त झाला. आता काम नाही झालो पाही अरे कामा, त्याला म्हणतात निष्कर्म पुरुष. आणि तो सुद्धा व्यापारी निरंतर, तो सुद्धा कायमचा अखंड आपल्या असणाऱ्या प्रकृतीचा आधार. अशीच एक याच अध्यायामध्ये प्रमाण आहे बघा. सदृशम चेष्टते स्वस्या प्रकृती ज्ञानवानपी प्रकृती व्यांते भूतानि निग्रह किम करिष्यती. ज्ञानी पुरुष सुद्धा गत जन्मामध्ये आपण आपल्या अंतःकरणावर जे संस्कार केले आहे त्या संस्कारानुसार कर्म करत असतो. फक्त फरक असा आहे की ज्ञानी पुरुष हा सिद्ध महात्मा आहे आणि सिद्ध अवस्थेच्या अगोदर तो साधक असतो. त्या साधकीय काळातच त्यांनी चांगले कर्म केलेले असतात, म्हणून जरी त्याला ज्ञान प्राप्त झालं, अज्ञान निवृत्त झालं, तरी पण त्याचे भजनाचे संस्कार जर असेल तर तो भजनच करेल. कर्माचे निष्काम कर्माचे संस्कार असेल, निष्काम कर्मच करेल. आणि श्रवण जर त्याचा असेल तर तो पाठच ऐकेल, कारण हे त्याचे काय आहे? संस्कार, ती त्याची प्रकृती आहे. म्हणून इथं प्रकृती आधारे कर्मेंद्रिय विकारे हे थांबू शकत नाही. जरी पूर्ण अवस्था प्राप्त झाली तर त्याचा एक स्वभाव तयार झाला आहे. पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे, तेने आळविलेने ओदे बोलता मीची, ह्या त्याचा प्रकृतीचा स्वभाव आहे. मग प्रकृती सात्विक, राजस आणि तामस जशी असेल त्या प्रकृतीच्या आधाराला प्राप्त होऊन कर्मेंद्रियाच्या विकारामध्ये सापडून निष्कर्म असणारा पुरुष सुद्धा महात्मा निरंतर व्यापारी, तो निरंतर कायमचा म्हणजे जोपर्यंत देहाचं प्रारब्ध क्षय होत नाही तोपर्यंत, किंवा सकाळी जाग झाल्यापासून झोपे जाईपर्यंत आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर जोपर्यंत त्याचं प्रारब्ध संपत नाही तोपर्यंत व्यापारी, तोही व्यापार करतच राहतो. मग आता तैसा क्षात्र संस्कार सिद्धा प्रकृती घडील अशी तो प्रबुद्धा, आता नोठी मनसी परिहा धांदा उठवी तसे तू. हा जरी तो व्यवसाय नाही केला युद्धाचा तरी पण तो नक्की युद्ध करणार आहे का? ते प्रकृती तयार झालेली आहे. माता ज्ञानी पुरुष सुद्धा प्रकृतीच्या ताब्यात जाऊन प्रारब्धाला वशीभूत होऊन, जर त्याच्या हातून तो कर्म नाही करत, त्याच्या हातून जर कर्म घडत असेल, प्रकृतीचा आणि त्याचा संबंध नाही, मग जो मुद्दामच प्रकृतीच्या ताब्यात गेला आहे त्याच्याकडून कर्म त्याग घडेल कसा? होणार नाही. सगळ्यांचं तात्पर्य पुढच्या ओळीमध्ये सांगतात. मनवणी संग जव प्रकृतीचा तव त्यागू न घडे कर्माचा, ऐसी आहे असं असताना सुद्धा इतक्यावरही करू म्हणती. काय करू म्हणती? त्याग करू म्हणती. असा एक संबंध घ्यायचा. किंवा कर्माचा त्याग करू म्हणती, तयांचा आग्रह चिवरे, त्यांचा फक्त दुराग्रहच राहील, फक्त हे मनात राहील, कर्मबंध पडणार नाही. जोपर्यंत प्रकृतीचा संग किंवा संबंध आहे तोपर्यंत कर्माचा त्याग होणार नाही. आणि असं असताना एखादा मला मी कर्माचा त्याग करेल, हट्टाने दुराग्रहाने करेल, तर तो फक्त विहित कर्माचा त्याग करेल, त्याच्या हातून उलट निषिद्ध कर्मही घडू शकतं. हा झाला एक अर्थ या ओवीचा. या ओवीमध्ये जर आपण एक पद बदललं ना तर आपले एक अपूर्व अर्थ प्राप्त होतो. कसं? मनवणी, या सगळ्यांचं तात्पर्य जर आपण घेतलं, मनवणी जव
प्रकृतीचा संग न, हे न पद अलीकडे घ्यायचं. जेव्हा प्रकृतीचा ना आपला संबंध राहणार नाही तव कर्माचा त्याग घडे. तेव्हा आपोआप कर्माचा त्याग घडतो. प्रकृतीचा ना आपला संबंध असेल तर कर्माचा त्याग न घडे, आणि प्रकृतीचा आपला संबंध नाही राहिला की आपोआप कर्माचा त्याग घडे. असाही अर्थ या ओळीमध्ये घेता येतो आपल्याला. फक्त अर्ध्या ओळीमध्ये घ्यायचा तो. न पद मागे पुढे घेतलं तर मनवणी संग जव प्रकृतीचा, जोपर्यंत आपला आणि प्रकृतीचा संबंध असेल तोपर्यंत कर्माचा त्याग घडणारच नाही. आणि ज्या काळामध्ये आपल्याला ब्रह्मज्ञान होईल, सांडोनी अंगीची खोळी सरपरी गाल्या पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. किंवा आता उभे या उभे पण नाही जयाचे, मा पडिल्या गहन कवन तयाचे. विचाराच्या द्वारे देह तादात्म्य सुटलेला आहे, शरीर भाव नासती, इंद्रिय विषय विसरते, जे सोहम भाव प्रतिती प्रकट होय. ज्या काळामध्ये जेव्हा प्रकृतीचा संग न, प्रकृतीचा आपला तादात्म्य राहणार नाही, तव त्या पुरुषाकडून कर्माचा त्याग करायची गरज नाही. तव कर्माचा त्याग घडे, तो आपोआप होऊन जातो. असाही अर्थ आपल्याला घेता येईल. ही ज्ञानोबांचे अक्षर आहे. फक्त त्याला प्रामाण्य आणि प्रमाण सापडलं की मग अर्थ लागतो. पण पहिला अर्थ घेतला प्रसंगोपात तर तो उपयोगाचाच आहे. ऐसिया ही करू म्हणते तयांचा आग्रहची उरे. असं असताना एखादा व्यक्ती कर्माचा त्याग करत असेल तर त्याचा आग्रह उरेल, त्याचा कर्माचा त्याग बाहेरून होईल, मनामध्ये स्मरण असेल, आणि तो त्याचा आचरण मिथ्या स्वरूपाचं कसं आहे, दांभिक रूपाचं, याचा विचार ज्ञानोबा सांगतील. चिंतन आपण उद्या पाहू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.